साफ पाणी, क्लीन वॉटर, ड्रिंक इट. हाय कॅमेरा. हा टास्क संपलेला, रॅप बॅटल झालेलं. तरीही हे चालूच होतं. रॅप 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 नुसतं नॉर्मली बोलताना पण रॅपच चालू होता यांचा. आता कसं वाटतंय चेक 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 माय चेक सिटीत गाव काढता यू ऐश्वर्याला मी गोदडीतून बाहेर ओढून आणणारच. मुझे इधर ला दिया माँ, किधर मेरे को लाके फंसा दिया माँ. याद तेरी यादें मुझे बहुत माँ, मुझे 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 याद आ रही है माँ. माँ मेंशन में लाके चोली पे चढ़ा दिया माँ, माँ 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 ए माँ, मुझे इधर चढ़ा दिया माँ, चोली पे मेरे को चढ़ा दिया माँ. ए माँ विजय तू बोल आता काय बोलायचं तुला रूम मध्ये आलो आता तू मला बोल काय बोलायचं तुला सांग मला तुझ्या मला नाही काय बोलायचं आता माझ्या डोक्यात तर बसलाय सगळा रॅप सगळा डोक्याचं हँग होऊन झालंय तुला माझं. काय बोलायचं तुझं मुझे इधर ला दिया माँ, मुझे मुंबई में चोली पे चढ़ा दिया माँ. क्या नहीं इधर बुला ले रे माँ, रैपिड सब कुछ चला रहे माँ. ए माँ ए माँ, मुझे सब कुछ चला रहे माँ. ए माँ ऐक, आता उद्या परत वेगळा टास्क नवीन, ठीक आहे. तर आपल्याला एकदम छान परफॉर्म करायचं. या आठवडा जसं पाठच्या आठवड्यामध्ये नॉमिनेशनमध्ये नाहीच आलो तसं नाहीच यायचंय. आपण संधीच नाही द्यायची. आणि जसं आज तू वागत होतास, सगळ्यांशी बोलत होतास, मस्ती करत होता, मजाक करत होता, ते तुला सगळ्यांबरोबर करायचंय, ठीक आहे. मुलांबरोबर, मुलींबरोबर. त्यांना तुझ्याशी बोलू दे, नाही बोलू दे, तू जायचं त्यांच्या सगळ्यांकडे आणि स्वतःची मतं मांडायची. आवडलं तर बोलायचं, आवडलं नाही आवडलं तर बोलायचं, हे नाही आवडलं बरं. आणि टेन्शन नाही घ्यायचं की हा आपल्या विरोधात आहे, तो आपल्या विरोधात आहे. आपण काय करायचं, आपण स्वतःला सादर करण्याचं काम करायचं. बाकी आपण बघून घेऊ काय होतं. 200% द्यायचे टास्क जिंकायचा, ठीक आहे. बर बर दाखव हात. चल, गुड नाईट. कुठं झाला दिसत नाही का तुला? सिटी सुंदरीला मच्छर चावलेला नाही सण होत ग त्याच्यामुळे चल, मला खूप झोप आले, मला झोपू दे. आपण उद्या आरामात बोलू. आणि आज जसा तू होतास ना, कुठं होतो आज माझ्याकडे बडबड 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 बडबड, तसाच मला तू घरात पण हवायस, कळलं. स्वतःची जी व्यक्तिमत्व आहे ते दाखव लोकांना, लपवून नको ठेवू. मी माझ्या डोक्यात आणि लक्ष देत जा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा. जेव्हा गोष्टी होतात तेव्हा लक्ष देत जा. बर ठीक आहे, देतो लक्ष. ठीक आहे. चल, गुड नाईट. बाय. गुड मॉर्निंग. चांगलं केलं सांग. गुड मॉर्निंग. झोपू दे, मला आता खूप झोप आली. तू माझ्या पिल्लूची आठवण आणून दिली, आज मला रात्रभर झोप नाही येणार. चुपचाप जा आणि झोप. उद्या सकाळी लवकर उठायचं. उद्या माझं नाव दिसणार टीव्हीवर. आता काय म्हणणार ती बोल दिला, लव्ह यू पिल्लू, मिस यू. आय लव्ह यू पिल्लू, मिस यू. मी तुला रोज मिस करतो. तुझी आठवण मला रोज येते, कारण ही माझ्या तशी साथ देते. तुझी ही जसं बोलली तसं तुझी आठवण येते. डोळ्यातून पाणी येतं पण खाली पडत नाही, काय करू मी. पिल्लू, सण करून घेतो मी माझ्या मनात. पिल्लू, हा खरंच तुला खूप मिस करतो. जर तू हे बघत असशील तर पवन मिसेस यू अ लॉट. हे कसं लक्षात ठेवू की तू 1500 मारतोस आणि काय दूध तू 2 लिटर पितोस? अरे मी पिये 2 लिटर. आज बास तूच मी लिटर अर्धा लिटर पिऊन दाखवा मला बास. अर्धा लिटर तर मी पियले. आज चॅलेंज आहे त्यांचं माझं. 2 लिटर आय मीन 5 लिटर दिवसाला होत. मी पण भाई हे नको सांगायला. नेक्स्ट टाइम हा 2 लिटर पिऊन दाखव. नाही, मी 2 लिटर 2 लिटर पितो, एवढा मोठा. 5 लिटर पितो सांगितलं. अरे मग 5 लिटर सांगायचं त्यांना. दूध स्पेशल दूध 2 लिटर. स्पेशल आणि तुझं नॉन स्पेशल असं नसतं. तू किती पितोस? 5 लिटर पितोस का? बघा सांगतोय का ती बदमाई थंड त्यात दीड किती झालं. सकाळी 1.5 लिटर, संध्याकाळी 65 हो, 65 65. मग मला सांगा सकाळचं 1.5 प्रॅक्टिस झाल्यावर म्हणजे थंड येते बदाम. आता तू चेंज करून काय फायदा आहे का? मला वाटलं तू तुला बघून असं वाटतं की 5 लिटर तर म्हणजे 10 लिटर लिहिलं होती मी तर, पण मी 5 लिटर लिहिलेलं. मी काय तर मी तर एवढा मोठा ग्लास घेऊन पिताय ना असा शेकर असतो. आणि मला आठवतच होतं त्या ह्याला काय म्हणतात, जोर. मी बैठक लिहिणार होती. विचारलं म्हणून बैठक म्हणजे स्पॉट्स ना, आणि जोर म्हणजे ते. आणि काय होतं, अजून काहीतरी होतं.
दंड दंड काय असतं? दंड कुठे दंड काय असतं? ते जोर दंड असत. चोर दंड ते एकच आहे ना. तू तुझे आन्सर्स मला क्लिअर, मला असं झालं की तुला चेंज करायचंय म्हणून विचारलं त्यांना की सर ह्याला विचारलं मला करायचं तर जाऊ द्या. तुला करायचं म्हणजे आम्ही दिवस रात्र घाम काढायचा ह्यांना पूर्ण एनर्जी ह्यांच्यावर आम्ही हे करायचं की हे बघ हे शिक डोकं एकदम पूर्ण असं करून टाकायचं आणि नंतर हे म्हणतायत तुम्हाला आम्हाला शिकवायला सांगले. तुला वाटतं की आपण बेस्ट आहे? तुला वाटतं आपण विनिंग जोडी आहे? सांग कॅमेराला सांग, मी माफी मागतोय. मी म्हणलो महाराज, मी म्हणलो नाही. मान चल लोक सांग की मला श्रुतीच मी म्हणलोच नाही की मला नको म्हणून. मग माझं काय चुकलं? तुला काय म्हणायचं ते पण सांग तुला काय हवंय लवकर. ह्याच असू देतो आमच्या. आणि याच बेस्ट आहेत. आणि मला कधीच दुसरी मेंटर नको आहे. हा मला कधीच दुसरी मेंटर नको पाहिजे त्यांना नको इकडे, त्यांना नको. उठ लवकर, अजून बोलायचं तुला. पाहून गेलं कसं वाटतंय आता? दुःख तर ऑब्व्हियसली होतंय. रडा ना मग. रडली ना, अजून किती रडू का, दिवसभर रडतच बसू. कोण बोललं रडलं? कोणी बघितलं? एक थेंबी आला तर काय पाहिजे पवन गेला. मिस करेन त्याला खूप, त्याला शिकवणं, त्याच्याबरोबरची मस्ती मजाक जे करायचो. मिस यू टू. जेवून घ्या, झाला नाश्ता? करते. त्यांच्याबरोबर टास्क परफॉर्म करायचं तर त्यांना जाणून नको घ्यायला. पवनला लगे विसरून जाता यार तुम्ही शब्दातच. ते किती रात्रीचा फक्त 8-1 तासाचा फक्त फरक असन. ते जाऊन झोपले, गेलं सगळं रात्रभर. काय गेलं सगळं, रात्रीपर्यंत त्याच्याशी बोलत बसलेली मी पवनशी, त्याला समजत होती. ह्याच्या बाबतीत नाही माहिती काय तुम्हाला? नाही, मला काहीच नाही माहिती त्यांच्याबद्दल. मग तेच आता जाणेन ना तर टास्क परफॉर्म करायचं. तुझं खानदान कुठलं, तुझी बहीण कुठली, मामी कुठली, मम्मी कुठली, सगळं म्हणजे उतारा बनवता का तुम्ही? तसं नाही, पण ऍटलिस्ट ना थोडस कळायला त्यांचं काय व्यक्तिमत्व आहे ते थोडस जाणून घ्यायला पाहिजे ना. कारण मी तर पवनला खूप चांगल्यापणे ओळखते. समजा आता 3 आपल्या हप्ते झाले. 3 हप्त्यामध्ये अजून परत बदलायला लागले तर हे राम, अरे रामा, मला असं वाटतं होईल परत कदाचित ना. फक्त माझा पार्टनर तेच राहिला पाहिजे. आपला पार्टनर आपल्यासाठी एक नंबर म्हणजे 1 नंबर. तुमचं पण बदललं तर तुम्ही कोणाला सिलेक्ट कराल मग? अवघाच अक्षदा होती, अक्षदा गेली. अक्षदा राहिली असते आपल्या पार्टनर. म्हणजे प्रणालीला सिलेक्ट केलं असतं. म्हणजे प्रणाली बी म्हणजे असं म्हणजे जी काय म्हणजे सांगते आता तुला म्हणतो माझ्या पार्टनरला सगळं माहिती, मी काय करतो, कुठं राहतो. पार्टनरला आपल्या गावातलं माहिती राहिलं ना, काही टेन्शन नाही. म्हणजे काय मग आता कळून गेलं राहिला बरोबर. कसं म्हणजे आता राहिलं तर म्हणजे तासा काही सांगता नाही, कधी बी बदलून देईन. राहिलं तर आपलं बदललं पार्टनर असेल तर तुम्हाला कोण आवडेल? मग मला नाही का कोणीच नको. कोणीच आता प्रणाली तर बोलला. प्रणाली स्टार्टिंगला म्हणजे कसं, अच्छा, आता अक्षदा स्टार्टिंगला म्हणजे पहिल्या हप्त्याला अक्षदा, प्रणाली आणि अनुश्री. मग आपल्याला सगळ्यात पहिले आपण अक्षदाला चूज केलं होतं. म्हणजे आल्या आपल्याला त्याने विचारलं होतं. त्यानंतर मी लगेच नीता संघ बसलो होतो, दोघा संघ बसलो होतो. पण नीता बी गावाकडची होती. नीताला माहिती होतं काय काय कुठलं काय मालेगावचं. मग त्यानंतर नीताला सिलेक्ट केलं आपल्या. बरोबर झालं, पण नीताला सगळं माहिती. चांगली वाटते तुमची बॉन्डिंग पण. बॉन्डिंग म्हणजे तिचं माझं भांडणं झाली रात्री काल याला भांडणं तर सगळ्याच रिलेशन मध्ये होतात. चालवायचं काय भांडणं तर सगळ्या मित्रमैत्रीण पण भांडणं करतात, सगळेच भांडणं करतात. 2 भांडी पण एकसाथ ठेवली तर ती पण वाजतात. भांडणं तर सगळीकडेच होतात, पण तुम्ही कसं त्या भांडणाच्या पुढे कसं बघता, कसं वर्कआउट करता थिंग्स, ते महत्वाचं आहे ना. तुला काय होतं आतुरो? डायलेक्ट होते मोठे मोठे. पण कळाय नाही. मला काय होतं माहितीये का? ऊन सावली. हा सावली, तू ओकेस ना? हो, मग ती म्हणणार हो. तुला तर माहिती आहे ना असं. मग मी म्हणणार खरंच ना?
का माझ्याशी खोटं बोलतेस मग तिची वाक्य मी कावा सर तुमच्यावर खोटं बोलले का ती म्हणणार खोटं बोलायचं नसतं माहित आहे वाटतं. हा मग माझा डायलॉग आता खोटं बोलायचं नाही हा माहित आहे वाटतं रे तुला. डायरेक्ट आय टू आय कॉन्टॅक्ट माझी अशी फाटली आय और ती लगत एकदम भारी बोलत होती ती पेस देऊन मला जानू होती. मग मी बी तिच्यासारखा पहिल्यांदा पेस देऊन तिचं ऐकलं पहिल्यांदा. मग मी बी तिच्यासारखा पेस देऊनच बोललो. थांबायचं कुठं बोलायचं कुठं शब्द कुठला कुठं काढायचं. माझ्या ती पाठ होती मी डायरेक्ट आणि मी डोळ्यात तिच्या बघायला गेलो का नाही मी तिच्या डोळ्यात बघायला गेलो की माझ्या म्हणजे असं जरा स्माइल व्हायची लय नाही व्हायची पण जरा व्हायची. तोंडा फटका मारून एक घ्यायचा नाही. नाही मग लगेच झालो की मी क्लिअर न माझं सगळं पुढचं डास मी असंच करणार. असं खेळत गमतीने करणार. मी असं कुठल्या अपेक्षा ठेवत नाही कुठल्या टास्कला मी जिंकलो पाहिजे म्हणून. पण माझा प्रयत्न 100% असतो त्यातनं मी जिंकतो. काय झालं तुला चांगलं नाही झालं ए, तुझं काय झालं प्रणाली? केलं अरे आम्हाला तर म्हणजे असं म्हणजे स्टार्टिंगला गेला ना म्हणजे ह्यानी फर्स्ट टेकवरच केलं फर्स्ट टेक्स वरती वाईड पण आणि क्लोजअप पण रिहर्सला टाइमला एकदा रिहर्स केलं पण त्यानंतर कळला मूड त्याला कसं करायचं. पण स्टार्टिंगला जे डिरेक्टर नुसते ओढत नुसतं बोंबार्डिंग चालू असतं नुसतं बोंबार्डिंग तेव्हा मला कळलं की अरे हे हा ट्विस्ट आहे हा ट्विस्ट आहे. दीपक एक कट 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 त्याने एक डायलॉग नाही बोला कट कट काय आवाज होतोय काय होतंय असं त्याला पैसे होते चला फटफट करा फटफट करा. सेम सेम आणि ऍक्टरची वाट बघतो पिक्चर त्याला सांगते रेडी ऍक्टर आले अरे ऍक्टरला वेळ का लागतो अरे ऍक्टर आले ऍक्टरला एवढं होतं. मी मला दीपाला बोला की विसरू नको कॉन्फिडेंट. मी ह्याला बोलली हे बघ तू समोरचा डायलॉग काही चुकीचं बोलले ना तुला काहीतरी प्रेशर करतील काहीतरी करतील तू घाबरू नको म्हटलं. पण केलं हे बघ दाढी बघ दिसते तुला पांढरी ती केली पूर्ण त्याने. काका. काय डायलॉग होते विसरला. दीपक स्पीच देत होता डायलॉग ह्याला मध्ये मी सांगितलं कसं त्याचं पूर्ण mood त्याला एवढं समजावून सांगितलं नवरस वगैरे तरी पण तो त्याला जे करायचं ते केलंच त्याने. तर पहिलवांना संधी मिळाल्या म्हणल्यावर एका दिवसाचा TV स्टार बनायचा होता. ते असं अन्ना गगनात मावून झालता. वा